अरे तू आरक्षण कसंच घेतो हे मी बघूनच घेतो, तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. तर हे कमेंट केलेले आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे मंत्री छगनरावजी भुजबळ यांनी. आणि ज्यांची लायकी नसणाऱ्या लोकांच्या हाताखाली पण आम्हाला काम करावं लागतं आहे. हे भाष्य जे केलेलं आहे ना, हे केलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी, जे आता सध्याचे मराठा आरक्षणाचे आणि मराठा समाजाचे नेते आहेत. आणि खरं तर म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखालीलच हे आंदोलन सुरू आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मराठा आरक्षणाविषयी थोडक्यात सांगणार आहे. तर हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ जरूर बघा. तर मित्रांनो, आत्ता मराठा आरक्षण सुरू आहे आणि महाराष्ट्रामधली हवा जी आहे ना, तशी तर महाराष्ट्रामध्ये एकदम गार आणि थंडगार हवा आलेली आहे. पण या आरक्षणामुळं, आंदोलनामुळं महाराष्ट्रातली हवा खूप गरम झालेली आहे. चला मित्रांनो, तर आपण या आरक्षणाच्या आंदोलनाविषयी थोडी माहिती घेऊया. मराठा आरक्षण खरं म्हणजे किती सालामध्ये चालू झालं आणि नेतृत्व किती झालेत, तर हे बघूया. तर मित्रांनो नमस्कार, माझं नाव परमेश्वर सुपलकर आहे आणि खरं तर म्हणजे हे यूट्यूब चॅनलवर मी फक्त माहिती देण्यासाठी आणि मनोरंजनासाठी नाही, पण तुम्हाला या बाकीच्या ज्या गोष्टी असतात, ज्ञानाच्या गोष्टी, हे तुमच्यापर्यंत कळल्या पाहिजे, त्यासाठी मी हे व्हिडिओ बनवतो आहे. तर हा व्हिडिओ नक्की बघा. तर मित्रांनो, मराठा आरक्षणावर मी बोलतो आहे. खरं तर म्हणजे मराठा आरक्षणाची जी सुरुवात आहे ते 1980 या दशकामध्ये झालेली आहे. आणि 1980 या दशकामध्ये सालामध्ये अण्णासाहेब पाटील हे त्या काळचे माथाडी कामगारांचे नेते होते. आणि त्यांच्या याच्या त्या काळचे माथाडी कामगार नेते व मराठा समाजाचे नेते अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला त्या काळात, आणि त्यांना त्यामध्ये यश मिळालं. त्यांनी मराठा समाजाला एकत्र आणलं आरक्षणासाठी. जवळपास 1 ते 2 म्हणजे 1980च्या दशकापासून त्यांनी सुरुवात केली. तर 1 ते 2 वर्षामध्ये 1982 साली त्यांचा पहिला मोर्चा, मराठा समाजाचा पहिला आरक्षणासाठी जो मोर्चा होता तो काढण्यात आला. आणि त्या काळचे जे मुख्यमंत्री होते बाबासाहेब भोसले यांनी त्या वेळेला आरक्षण देणार असं मान्य केलं. पण मित्रांनो, अनफॉर्च्युनेटली त्या काळातनी जे नेते होते मराठा समाजाचे अण्णासाहेब पाटील यांचं मृत्यू झाला. त्यांनी खूप प्रयत्न केला त्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण एकत्र करण्याचा, आणि खरं तर श्रेय त्यांनाच द्यायला पाहिजे. त्या काळामध्ये आंदोलन केलं आणि त्यांना यश पण मिळालं. पण ते काही कारणामुळं थोडं त्यांचे स्वतःचा मृत्यू झाल्यामुळं त्यानंतर मराठा समाजाला पाहिजे तसा रिस्पॉन्स कुठल्या नेत्याकडून मिळाला नाही. खरं तर म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा समाजाचे खूप नेते मंडळी होऊन गेलेले आहेत. वास्तविक पाहता 1978 पासून मराठा समाजाचे हे मुख्यमंत्री झालेले आहे. शरद पवार 1978 पासून मुख्यमंत्री आहेत. तर बाबासाहेब भोसले, शिवाजीराव पाटील निलंगेकर, आणि त्याच्यानंतर मराठा समाजाचे जे नेते आहे यशवंतराव चव्हाण, अशोकराव चव्हाण, तर असे भरपूर मराठा समाजाचे मुख्यमंत्री महाराष्ट्राला होऊन गेलेत. पण मराठा समाजाला खरं आरक्षण यांच्या काळामध्ये मिळालं नाही. तर ही पण एक बाब मला थोडं हे वाटतं. बघा, आता मराठा समाजाला एवढे मराठा समाजाचे नेतृत्व आणि मुख्यमंत्री लाभलेले होते, तरी पण गरीब मराठा समाजाला न्याय मिळू शकला नाही. खरं तर म्हणजे गरीब मराठा समाजाला आरक्षणाची खूप जास्त गरज आहे. हे मत प्रत्येक घटकातील लोकांचं आहे, प्रत्येक समाजातील लोकांचं आहे. पण मित्रांनो, मराठा समाजाला आरक्षण का मिळत नाही याबद्दल आपण थोडं बोलणार. तर मराठा समाजाची जे सुरुवात झाली आंदोलनाची 1980 पासून झाली. ते एकत्रित केला समाज अण्णासाहेब पाटील यांनी, आणि त्यानंतर 1982 साली त्यांनी मोर्चा काढला. पण ते सरकारचं मिळवणी वगैरे बोलणी झाल्या, त्यानंतर
त्यावेळेस मृत्यू झाला आणि ते आंदोलन थोडं थंडावलं. पण मित्रांनो, त्यानंतर पण खूप जास्त आंदोलन झालीत, पण त्यांना काही असं पुरेसं यश मिळालं नाही. 1995 साली खत्री आयोगांनी आपलं जे मराठा समाजातील जे पोट जात आहे कुणबी, या जातीला ओबीसी समाजातून आरक्षण मिळण्यासाठी त्यांना या ओबीसी घटकामध्ये सामील करण्यात आले. तर हे सगळं कोर्टाच्या आदेशावरून होतं आणि आरक्षण पण कोर्टाच्या आदेशावरच आहे. तर आता बघूया आपण की खरं म्हणजे आरक्षण मराठा समाजाला किती वेळा मिळेल. 2004 साली पण असंच झालं होतं, पण आरक्षण मिळालं आणि ते कॅन्सल झालं. खरं आरक्षण 2014 साली. तर मित्रांनो, 2014 साली मराठा समाजाला जो मोर्चा निघाला छत्रपती संभाजीराजे भोसले आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वामध्ये, त्या काळात मोर्चा काढण्यात आला 2014 आणि 2014 अशोकरावजी चव्हाण यांचं सरकार होतं. आणि सरकार असताना त्या सरकारने मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं आणि त्यामध्ये 4% मुस्लिम समाजाला पण दिलं. पण काही कारणामुळं ते आरक्षण टिकू शकलं नाही. कोर्टामध्ये त्या आरक्षणाला कोर्टाने हे दिलं, स्थगिती दिली. आणि त्यानंतर मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे एक मुद्दा उपस्थित झाला 2015-16 परत एकदा आंदोलन झालं. त्यामध्ये जे मुख्यमंत्री होते देवेंद्रजी फडणवीस यांच्या काळामध्ये 13% आरक्षण देण्यात आलं आणि त्यानंतर आरक्षण दिल्यानंतर परत ते आरक्षण कोर्टामध्ये त्या आरक्षणावर स्टे आणण्यात आला. तर मित्रांनो, हे असं गणित झालेलं आहे आजपर्यंत. आरक्षण सरकारकडून मिळतं आणि त्याच्यावर स्टे येतं. आणि काही काळामध्ये मित्रांनो 2019 आणि 18-17 आरक्षण तर दिलं मराठा समाजाला, पण केंद्र सरकारच्या अंडरमध्ये आल्यामुळं, म्हणजे आरक्षणाचे पूर्ण जे अधिकार आहे ती राज्याकडून केंद्र सरकारने काढून घेतले त्यावेळेस आणि सर्व अधिकार केंद्र सरकारकडे ठेवले. त्यामुळं ते आरक्षण रद्द झालं आणि कोर्टामध्ये पण ते आरक्षण हे झालं. मित्रांनो, आता जे नेतृत्व आहे मराठा समाजाचं जे आत्ता नेतृत्व आहे ते चांगल्या व्यक्तीकडे आहे मित्रांनो. खरं तर म्हणजे त्या व्यक्तीने खूप जास्त स्ट्रगल केला आहे. आणि जे मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी आपण थोडं माहिती करून घेऊया. मनोज जरांगे पाटील हे यांनी आंदोलनाची सुरुवात केलेली अंतरवाली सराटीमधून, म्हणजे जालनामधून. पण त्यामध्ये पोलिसांचा लाठीचार्ज आणि काही थोडं म्हणजे पळापळी झाल्यामुळं थोडं तिथूनच खरं म्हणजे मराठा समाज पेटून उठला. आणि पेटून उठल्यामुळं मराठा समाज एकत्र आला. जवळपास 3-4 कोटी लोक मराठा समाजाचे एका सभेला उपस्थित राहायला लागले. तर मित्रांनो, आता मराठा समाज खूप जास्त पेटलेला आहे. आणि त्यामध्ये आता एक मराठा समाजाचे नेते आहेत जरांगे पाटील यांनी एक आधी मुद्दा उपस्थित केलेला की आम्हाला जे मराठ्यांना जे आरक्षण पाहिजे ते ओबीसी कॅटेगरीमधून पाहिजे. आणि त्यामध्ये आता बराच विरोध या आंदोलनाला व्हायला लागला आहे. खास करून ओबीसी समाज पण आता एकत्र झालेला आहे. आणि आता ओबीसीचे जे नेते आहेत, भरपूर नेते आहेत मित्रांनो, तर नाव घेणं शक्य नाही. पण आता सध्याचे जे मुख्य मंत्री आहेत छगनराव भुजबळ साहेब, तर यांच्या नेतृत्वामध्ये आता ओबीसीचे मेळावे खूप जास्त व्हायला लागलेत. म्हणजे मराठा आरक्षणाच्या तोडीस तोड आणि जशा तसं उत्तर देण्यासाठी ओबीसी मेळावा आणि सभा व्हायला लागलीत. तर मित्रांनो, यामध्ये उलटसुलट काहीच नाही. महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे अशा आहे की आरक्षण जे संविधानिक नियमानुसारच मिळणार, यात काही शंका नाही आहे. जरांगे पाटलांचं मत आहे की आम्हाला अख्ख्या म्हणजे महाराष्ट्रातील मराठा समाजाला टोटली ओबीसी या कॅटेगरीमध्ये बसवावं आणि ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण द्यावं. कारण की कुणबी समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालेलं आहे आणि काही मराठा समाजांच्या लोकांचे म्हणजे जे दाखले आहेत, पुरावे आहेत, ते कुणबीमधून आता सापडायला लागलेत. तर 50 लाख लोकांना आतापर्यंत त्याचा लाभ मिळालेला आहे.
तर खरं म्हणजे आता आंदोलनाची दिशा काय ठरणार आहे आता हे तर 20 जानेवारीला समजेल. मनोज जरांगे पाटलांनी 20 जानेवारीपासून मुंबईमध्ये आता तळ ठोकलेला आहे आणि तिथं सरकारची जी हवा आहे ते टाईट केलेली आहे मित्रांनो. पण यामध्ये आता कुठला मार्ग निघतो हे बघण्यास महाराष्ट्रातली जनता खूप जास्त उत्सुक आहे. तर मित्रांनो, आजच्या या भागामध्ये मी अशा मुद्द्यांना तुम्हाला मुद्द्यांची माहिती दिलेली आहे की खूप जास्त ती समाजाला आणि इतर समाजाला आवश्यक असणार आहे. मित्रांनो, मुख्य म्हणजे ओबीसी समाजामध्ये आता 360 ते 65 जाती आता सामील केलेल्या आहेत, खास करून ओबीसीमध्ये. आणि मराठा समाज हा फक्त एकच समाज आहे आणि ते जनरल कॅटेगरीमध्ये असतो. अशा 4 कॅटेगरी आहे मित्रांनो, SC, ST, OBC आणि ओपन म्हणजे जनरल. अशा 4 कॅटेगरी केंद्र सरकारच्या मार्फत झालेली आहे. खरं तर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण हे कुठल्या घटकाला देण्यात यावं, म्हणजे खरं तर म्हणजे आरक्षणाचे जनक त्यांनाच आपण मानायला पाहिजे. त्या काळामध्ये आरक्षणाची गरज खरोखर दलित बांधव, आदिवासी बांधव यांना आणि जे साधारण बहुजन समाज होता यांना आरक्षणाची खूप जास्त गरज होती. कारण की त्या काळामध्ये आरक्षण म्हणजे प्रत्येकाची जी परिस्थिती आहे ती हलाखीची होती. दलितांवर अगोदर खूप जास्त अत्याचार झालेले आहेत, हे तर आपल्याला मान्य करावं लागणार. कारण की तेवढं आपण सोचलो तेव्हा त्याचा जर त्या ठिकाणी जर आपण आपलं स्वतःला बघितलं तर खरंच म्हणजे त्यांना खूप जास्त त्रास झालेला आहे, आदिवासी बांधवांना आणि ओबीसी समाजाला. तर महाराष्ट्राच्या राज्यामध्ये 27% आरक्षण म्हणजे केंद्र सरकारमध्ये 27% आरक्षण ओबीसीला आहे आणि बाकी इतर समाजाला महाराष्ट्रामध्ये 52% आरक्षण प्रत्येक समाजाला म्हणजे ओबीसी, SC, ST आणि अशा समाजाला आहे. आणि SW अशा वेगवेगळ्या कॅटेगरी त्यांनी तयार केलेल्या आहे. आरक्षणाची खरोखर सुरुवात बाबासाहेबांनी केली, पण ते वंचित आणि दलित आणि खूप जास्त मागास असलेल्या लोकांसाठी दिले. त्यांना पण नेतृत्व, त्यांच्या पण आयुष्यामध्ये नेतृत्वाची एक जाणीव आली पाहिजे. त्यांना पण त्यांचे खरे अधिकार भेटले पाहिजे, नोकरीमध्ये त्यांना रिझर्वेशन भेटलं पाहिजे, यासाठी आरक्षण होतं मित्रांनो. आणि खरोखर म्हणजे आरक्षणाची खूप जास्त आवश्यकता होती म्हणून त्या काळात आरक्षण काढण्यात आलं. आणि आजच्या काळामध्ये मराठा समाजाला पण आरक्षणाची खूप जास्त गरज आहे. कारण की मराठा तरुण, मराठाचे युवक आहेत. सध्या परिस्थिती आहे की आज काही मराठा तरुणांचे आज लग्न होत नाही आहे किंवा त्यांच्या घरी शेती म्हणजे आहे. मराठा समाज प्रगतिशील आहे, भरपूर लोकांकडं जमिनी आहे, स्वतःचे कारखाने आहेत, पण ते कुठले लोक आहेत आणि गरीब समाज मराठा कुठं आहेत, यामध्ये पण खूप जास्त फरक आहे. आता राहिलं संविधानिक मिळण्याचं ठिकाण. आता खरं तर म्हणजे हे सगळं केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे. केंद्र सरकारने जर ठरवलं की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं तर हे शक्य आहे मित्रांनो. तसं तर राज्य सरकारच्या हातामध्ये आरक्षणाविषयी काही राहिलं नाही. हां, पण जरांगे पाटलांनी एक युक्ती शोधलेली आहे की आंदोलन करायचं आणि राज्य सरकारचे हात बांधून टाकायचे. आणि राज्य सरकारचे हात बांधले गेले तर नक्कीच केंद्र सरकारला पण काही ना काहीतरी त्याचा असर होणार. खरं तर म्हणजे मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये खूप प्रमाणावर आहे आणि राजकारणामध्ये सक्रिय आहे. म्हणजे नेतृत्वच त्यांच्या हातामध्ये मराठा समाजामध्ये आहे. सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत श्री एकनाथरावजी शिंदे हे मराठा समाजाचेच आहेत आणि मंत्रिमंडळामध्ये मराठा समाजाचे मंत्री आहेत. तर ओव्हरऑल मित्रांनो, आता कोर्टामध्ये असं झालेलं आहे की मराठा समाजाचं आरक्षण जे आहे, मिळालेलं आरक्षण आहे ते रद्द करण्यात आलं होतं की म्हणजे सिद्ध झालं नव्हतं. म्हणजे तुम्हाला आरक्षण मिळण्यासाठी सिद्ध पण करून दाखवावं लागतं. तर ते कुठं सिद्ध झालं नव्हतं, त्यामुळे ते रद्द होण्यात आलं होतं. 2018-19च्या सरकारने थोडा हलगर्जीपणा केल्यामुळं ते झालं असणार. तर मित्रांनो, आजचं जे भाग आहे याच्यामध्ये आपण मराठा समाजाला आरक्षण मिळणार का आणि मराठा समाजाचे नेतृत्व आणि ओबीसी समाजाचे नेतृत्व याबद्दल आपण माहिती घेतली. तर आजच्या भागामध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या भागामध्ये आणि पुढच्या नवीन विषयावर. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आरक्षणाबद्दल मी बोललो
त्यामध्ये एकदम संविधानाची अभ्यास करूनच मी बोललेलो आहे, यामध्ये काही शंका नाही आहे. आणि आरक्षण खरोखर गरीब घटकांना मिळायला पाहिजे. एक माझं वैयक्तिक मत आहे की आरक्षण हे गरीब घटकालाच मिळायला पाहिजे. आर्थिकदृष्ट्या मागासलेले, रंजलेले, गांजलेले मजूर, शेतकरी, शेतमजूर यांना, कामगार अशा लोकांना आरक्षणाची खूप जास्त गरज आहे. हे माझं एक मत आहे. त्यांच्या मुलांना, कारण की त्यांना पण असं वाटायला पाहिजे की आपण पण अधिकारी होऊ शकतो. हे या महाराष्ट्र राज्यामध्ये व्हायला पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, धन्यवाद. जय महाराष्ट्र.